नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबद्दल मोठी अपडेट समोर निघून आलेली आहे। खरीप पीक विमा 2025 बद्दल महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। याबद्दल संपूर्ण माहिती आणि अपडेट या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे। गेल्या खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि यासाठीच अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा पोर्टलवर आपली उपस्थिती तपासली असता तिथे विम्याची रक्कम शून्य दिसत आहे। मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्हाला विमा मिळणार नाही। कृषी विभागाच्या माहितीनुसार अनेक महसूल मंडळांमध्ये नुकसान गिनतीची गणना करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। विमा कंपन्यांकडून आकडेवारी अपडेट व्हायला वेळ लागले असल्यामुळे सुरुवातीला स्टेटस शून्य किंवा अवेटेड दिसू शकते। अशा वेळी शेतकऱ्यांनी संयम राखून योग्य पद्धतीने पाठपुरावा करणे गरजेचे ठरणार। पीक विमा शून्य दिसण्यामागे काही महत्त्वाचे कारणे असू शकतात। पहिले कारण म्हणजे विम्याची भरपाई ही वैयक्तिक नुकसानापेक्षा महसूल मंडळाच्या सरासरी उत्पादकतेवर अधिक अवलंबून असते। जर तुमच्या मंडळातील सरासरी उत्पादन विमा कंपन्याचे निकषात बसत नसेल तर वैयक्तिक नुकसानही असून रक्कम शून्य दिसू शकते। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसणे किंवा डीबीटी सक्रिय नसणे। याशिवाय 7/12 उतारा आणि आधार कार्डावर माहितीत तफावत असल्यास देखील क्लेम प्रक्रियेत अडथळे निर्माण येऊ शकतात। विम्याचा हक्क मिळण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला तक्रार नोंदवावी लागणार, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याबद्दल संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण बातमी आणि संपूर्ण जे तुमची रक्कम आहे ते तुमच्या खात्यात जमा होईल। जर तुम्हाला पीक विमा मिळण्यास उशीर होत असेल तर सर्वात आधी PMFBY पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासावी लागणार। तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने कृषी रक्षक पोर्टल आणि 1444/7 हा फ्री टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे। याशिवाय 70 65 51 44 47 या व्हॉट्सअप चॅट क्रमांकावर हाय पाठवून तुम्ही तुमच्या अर्जाची सविस्तर माहिती मिळवू शकता। घरबसल्या मोबाईलवरून ही तक्रार नोंदवता येते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचते। त्यामुळे विमा कंपनी आणि कृषी कार्यालयाशी संपर्क साधणे तुमचे सोपे होईल आणि यासाठी तुम्हाला आवश्यक पण हे ठरेल की महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या विमा कंपन्या कार्यरत आहेत। बीड, लातूर आणि धाराशिवसाठी ICICI म्हणजेच की लोंबार्ड ICICI लोंबार्ड, तर नगर, नाशिक आणि सोलापूर आणि नांदेडसाठी AIC कंपनी काम करत आहे। शेतकऱ्यांनी या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या तालुक्यातील विमा प्रतिनिधीचा मोबाईल नंबर मिळवावा आणि त्यांच्याशी थेट संवाद साधावा। तालुक्याला कृषी कार्यालयात जाऊन लेखी निवेदन दिल्यास आणि महसूल मंडळातील उत्पादकतेची आकडेवारी मागितल्यास प्रक्रियेला गती मिळू शकते। यानंतर जर बघितलं तर खरीप 2025 साठी अपेक्षित भरपाई आणि नियम जर आहे तर ते आहे, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 70,000% पर्यंत भरपाई मिळू शकते, जी सरासरी 18,900 रुपये प्रति हेक्टरी इतकी पण असू शकते। खरीप हंगामात तूर, सोयाबीन, मका, उडीद आणि मूग यासारख्या पिकासाठी हे संरक्षण कवच दिले जाते। एक महत्त्वाचा निर्णय असा आहे की काढणीनंतर 14 दिवसाच्या आत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे तक्रार करणे बंधनकारक ठरते। जिओ टॅक्स फोटो आणि नुकसानीचा अहवाल सादर केल्यास क्लेम मिळण्याची शक्यता भरपूर वाढते। संघटित प्रयत्न केल्यास मिळेल विम्याचा योग्य मोबदला आणि तुम्हाला हे लाभ पण मिळणार। अनेक शेतकरी एकटे प्रयत्न करतात आणि यश न मिळाल्यास गप्प बसतात। मात्र अनुभवावरून असे दिसून आले आहे की जर गावातील 10-12 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक तक्रार केली किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला तर विमा कंपन्यांना दखल घ्यावीच लागते। पीक विमा हा शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे। तो मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जसे की विमा पॉलिसी नंबर, 7/12 आणि अर्जाची पावती तयार ठेवावी। शेवटी पाठपुरावा केल्यास न्याय मिळतो हे लक्षात ठेवावे, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याचा जे तुमच्या हक्काचा लाभ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। जेणेकरून तुम्हाला हा लाभ तुमच्या खात्यात आला पाहिजे आणि तुमच्या आर्थिक बळकटीला अजून बळकटी मिळाली पाहिजे आणि तुमच्या अशा गतीच्या वेळेस तुम्हाला हा लाभ खूप कार्यरत आणि फायदेशीर ठरणार। संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।